नमस्कार मैत्रिणींनो, हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मैत्रिणींनो, आपल्या लहान मुलांना आपण खजूर कोणत्या वयापासून द्यायला पाहिजे, किती प्रमाणात द्यायला पाहिजे, कोणत्या वेळात द्यायला पाहिजे आणि कसं द्यायला पाहिजे हे संपूर्ण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर स्टार्ट करू या व्हिडिओला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लहान बाळाला 1 वर्षाच्या आत खजूर देणं हे टाळावं, कारण खजूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शुगर लेवल आहे। जवळजवळ 72 ते 80% शुगर आहे आणि हे एवढी मोठी शुगर लेवल आपल्या बाळाला पचू शकत नाही आणि त्याच्या शुगरची जी रिक्वायरमेंट आहे ती त्याच्या आईच्या दुधातून किंवा मग आपण जे त्याला सॉलिड आहार स्टार्ट केलेलं असतं त्याच्यातून पूर्ण होत असते आणि म्हणून त्याला खजूर देणं गरजेचं नसतं आणि किंवा दिलं तरी सुद्धा अगदी थोड्या प्रमाणात द्यायचं, सिरप करून ते बाळाला जास्त जड पडू शकणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे मी हे सांगितलं तुम्हाला की 1 वर्षाच्या आतील बाळाला द्यायचं नाही। दुसरं म्हणजे एवढी मोठी शुगर लेवल बाळाला का पचू शकत नाही, कारण 1 वर्षाच्या आत लहान बाळांची हालचाल कमी असते आणि 1 वर्षाच्या नंतरच्या बाळांची ॲक्टिव्हिटीज ही खूप जास्त वाढलेली असते। ते खूप खेळकर होतात, थोडंसं मोठं झालेलं असतं बाळ आणि म्हणून ते खजूर हे पचवू शकतात, त्याचं सिरप हे पचवू शकतात। दुसरी गोष्ट म्हणजे अजून मी तुम्हाला सांगितलं की खजूर देण्याचं प्रमाण किती असायला पाहिजे। प्रमाण म्हणजे अगदी 1 खजूरचं सिरप होईल किंवा भिजवून आपण अगदी ते बारीक करून बाळाला द्यायला पाहिजे। 1 किंवा 2 पेक्षा जास्त खजूर आपण बाळाला देऊ शकत नाही, कारण ते गुणांनी थोडं गरम असल्यामुळे बाळाला ते गरमही पडू शकतं आणि त्याची शुगर लेवल जास्त असल्यामुळे बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो आणि म्हणून बाळाला खजूर हे कधीही भिजवून द्यायचं। भिजवल्यामुळे कुठल्याही ड्रायफ्रूटचा जो हेल्दीनेस आहे तो वाढतो आणि बाळाला अगदी ते पचायलाही चांगलं असतं आणि त्याच्यामुळे बाळाचं वजनही वाढू शकतं, वेट गेन व्हायला मदत होऊ शकते। अख्खा खजूर जर हातात दिलं तर बाळ ते अडकवू शकतं घशामध्ये आणि म्हणून आपण ते भिजवून दिल्यामुळे त्याचा फायदाही होणार आहे आणि बाळाला ते अगदी देणं सुरक्षित ठरणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला आपण जी पेज बनवतो किंवा कुठलाही ज्यूस बनवतो किंवा कुठलाही आपण त्याला लॅप्सी वगैरे बनवतो ज्याला गोडपणा येण्यासाठी गूळ किंवा साखर टाकावी लागते, ते आपण बाळाला अवॉइड करून हे खजूरचं जे सिरप असतं ते आपण बाळाला त्याच्यात ॲड करावं, म्हणजे गोडपणाही येईल आणि त्याच्यापासून जो त्यांना ॲक्टिव्हनेस मिळणार आहे तोही येईल। खजूरचं सिरप किंवा खजूर बाळाच्या जेवणात ॲड केल्यामुळे बाळ खूप ॲक्टिव्ह राहतं, त्याचप्रमाणे त्याला जी खेळण्याची स्फूर्ती असते तीही येते, बाळ किरकिर करत नाही, पोट भरल्यासारखे वाटते आणि त्याला जो हेल्दीपणा त्याचा मिळायला पाहिजे तो पुरेपूर मिळतो। त्याचप्रमाणे आपण कुठल्याही मखाण्याची खीर किंवा कुठलीही जी लॅप्सी बनवतो त्याच्यामध्ये आपण थोडंसं खजूरचं सिरप किंवा खजूर भिजवून बारीक करून त्याच्यामध्ये टाकलं म्हणजे त्याला ते घशात अडकणार नाही आणि त्याचा हेल्दीनेसही वाढून जातो आणि त्याच्यामध्ये थोडीशी कुठलीही ड्रायफ्रूटचं पावडर जरी मिक्स केलं तरी सुद्धा चालतं। मी असे का सांगत आहे, कारण लहान मुलं जास्त खात नाही आणि हे आपण जे खजूरचं सिरप किंवा खजूर ॲड केला आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचं पावडर जर ॲड केलं तर आपल्या लहान बाळाने अगदी थोडं जरी खाल्लं तरी सुद्धा त्याचा हेल्दीनेस वाढणार आहे आणि बाळाने थोडं खाल्ल्यावर त्याला जी स्फूर्ती मिळणार आहे, जी त्याला वेट गेन व्हायला मदत होणार आहे तेही होणार आहे। मोठ्यांसारखे बाळ जास्त खात नाहीत आणि ते नाही खाल्ल्यामुळे त्यांना अशक्तपणा येऊ शकतो किंवा त्यांचं वजन कमी होऊ शकतं आणि म्हणून आपण बाळाला खजूर देताना ह्या सगळ्या गोष्टी पाळायला पाहिजे। त्याचप्रमाणे खजूर हे खूप हेल्दी आहे, कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, फायबर, फॅट, मिनरल, विटॅमिन ए, विटॅमिन बी, परत झिंक, आयर्न हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बाळाला ते खूप पौष्टिक ठरणार आहे। सगळ्या प्रकारचे प्रोटीन, विटॅमिन ह्या बाळाला खजूरमधून मिळून जाणार आहेत आणि हे एक असं ड्रायफ्रूट आहे की त्याच्यामधून भरपूर असं गोडपणाही मिळून जाणार आहे, शुगर लेवलही त्याची व्यवस्थित राहणार आहे आणि बाळाला खेळताना आणि स्फूर्ती येणार आहे। त्याच्यामुळे बाळाची जी इम्युनिटी पॉवर आहे तीही बूस्ट व्हायला मदत होणार आहे आणि त्याचं वजनही वाढायला मदत होणार आहे। हे सगळं करताना जर आपल्या बाळाला 2-3 दिवस सलग खजूर देत आहो आणि त्याच्यापासून जर का त्याला त्रास होत असेल तर तुम्ही त्याला 1 दिवसाआड किंवा आठवड्यातून 2दाच खजूर द्या आणि तरीही त्याला काही त्रास होत असेल तर ते सकाळचं द्या, दिवसभर ऑब्झर्वेशनमध्ये राहील आणि जर का त्याला काही त्रास झाला तर डॉक्टरांकडे जरूर दाखवा। तसं तर
99% खजूरचा लहान बाळांना त्रास होतच नाही। तरीही सगळ्यांचं शरीर हे सारखं नसतं। जर आपल्या बाळाला काही त्रास झाला तर डॉक्टरांकडे जरूर घेऊन जा, म्हणजे आपल्या बाळाला काय होत आहे हेही कळेल आणि खजूरचं जे काही पौष्टिकता आहे तीही आपल्या बाळाला आपण कशी द्यायची हे डॉक्टरांकडनं आपल्याला कळेल। तसं तर आपल्या बाळाला जर का खजूरचा त्रास होत असेल तर आठवड्यातून 1-2दा जर दिलं तर मला तरी वाटतं की खजूरचा काही त्रास होणार नाही आणि गोड साखर आणि गुळ वापरण्याऐवजी त्याचं सिरप जर वापरलं खजूरचं आपण बाळाच्या जेवणामध्ये तर त्याला गोडपणा येईल, बाळाला आवडेलही आणि बाळाला जी ती पौष्टिकता त्याच्यापासून मिळणार आहे तीही संपूर्ण मिळून जाईल। असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन, तोपर्यंत बाय।